तुम दोस्तों, मैं आपके सामने माता जोतरा की एक तकरीर पेश करने आया हूँ। तुम्हारी शिष्य वर्षापूर्वीची ही गोष्ट त्या काळात आपल्या समाजात सगळ्यांना सारखी वागणूक मिळत नव्हते, तेव्हा भेदभेद होता, मुलींना तर कोणी शाळेत घालताच नव्हते. अशा काळात जोतराने पुन्हा मुलींसाठी पहिली शाळा काढली. सगळ्याचे अज्ञान दूर घालून परत सुरू केले. हे काही न सहन झाले नाही. त्याने जोतराचा अनेक प्रकारे छळ केला. एकदा असे घडले, मध्यरात्रीची वेळ होती, जिकडे तिकडे सांडून झाली होती, काळ्या पट्ट्यात धार पसरला होता. अशा वेळी दोन माणसे जोतराच्या घरात शिरली. त्याची चावल लागतात. जोतराव जागे झाले, ते उठून बसले. जोतराने विचारले, कोणते कोण आहे, आणि लगेच त्याने कंदिलाची वाटणी केली. पाहतात तो दोन दिवसात पडते हातात कुऱ्हाडी घेऊन त्याच्या समोर उभी. त्याला पाहून जोतरा मनातून थोडे सरकले. एवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडले, तुमचा खून करण्यासाठी आम्ही आलो आहोत. जोतरा मनातून थोडे सरकले. एवढ्यात त्याच्या कानावर शब्द पडले, तुमचा खून करण्यासाठी आम्ही आलो आहोत. जोतरा पकडले नाहीत. त्याने प्रश्न केला, पण कशासाठी तुम्ही मला काय म्हणणार आहात? मी आता तुमचा खून करून केला आहे. मालिकच्या काय उत्तर देवा? ते पकडले, एकमेकाच्या तोंडाकडे पाहू लागले. मग एक जण म्हणाला, तसा बघायला गेला तर तुम्ही आमच्या काही वाईट केलं, मग कशासाठी तुम्ही मला ठार मारणार आहात? जोतराने विचारले. आता त्याला कार्य चांगले भागाचे होते. त्याने उत्तर दिले, काही लोकांनी तुम्हाला ठार मारा असं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आलो. जोतराने शांतपणे विचारले, पण मला मारून तुम्ही काय म्हणणार आहात? यात तुमचा काय फायदा? एक जण म्हणाला, आम्हाला 1,000 रुपये मिळणार आहे. ते ऐकून जोतराने क्षणभर विचार केला आणि ते त्यानं म्हणाले, बाबांनो, माझ्या मृत्यूमुळे तुमचा असा फायदा होणार असेल तर मला खुशाल मारा. गोरगरीब लोकांसाठी मी अजून कष्ट करत आलो, त्याच लोकांच्या हातून मारणार असेल तर ते मी माझ्या मोठा भाग्य समजेल. माझ्या सारा आयुष्य तुमच्यासाठीच आहे. आणि त्याने आपली मान मारेकऱ्याच्या पुढे वाकावली. मारेकरी गोंधळून गेले. ते मनातून कशाला जोतराच्या फेऱ्या पाडून मारेकऱ्याच्या हातातल्या कुऱ्हाडी गाळून काढल्या. मारेकरी भानावर आले. आपली चूक त्याच्या ध्यानी आली. ते दोघेही जोतराच्या पायाला टिप्पण करून म्हणाले, तात्यासाहेब, आमचा गुन्हा कोर्टात घालावा. जोतराव हे माफ होते. ते म्हणाले, हे पहा, आता जे घडलं ते कुठे बोलू नका. काय पडल्याने तुम्हाला इथे पाठवलं त्याची ही नावा कुणाला सांगू नका. अरे आपण काय करत आहोत हे त्यांना तरी कुठे माहीत आहे. ते दोन मारेकरी म्हणजे दोन्ही मारवले. गधुडी राम नामदेव कुंभार मार शिकून जोतराच्या रात्रीच्या शाळेत ते दोघे जण दाखल झाले. रोडे हा जोतराचा रक्षक बनला.